नमस्कार मंडळी, निकिताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलेली आहे. तुम्हाला तर दिसतंच आहे, व्हेज हक्का नूडल्स. मंडळी, व्हेज हक्का नूडल्स हे सुटसुटीत व मोकळे होण्यासाठी काय करायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. चला तर मंडळी, आजच्या या खास रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे व्हेज हक्का नूडल्सचं एक पॅकेट घेतलेलं आहे. कढईमध्ये पाणी गरम करायचं. पाण्याला छान उकळी फुटली की त्यामध्ये आपल्याला नूडल्स घालून घ्यायचे. नूडल्स मोकळे व सुटसुटीत होण्यासाठी तुम्ही त्यामध्ये तेल टाकलं तरीही चालेल. तेल पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्याहूनही भारी आयडिया म्हणजे नूडल्स छान वाफले, ती खाली उतरवली की त्यामध्ये आपल्याला थंड पाणी घालून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवायचे. झाकण ठेवायला विसरू नका, जेणेकरून ते वातड होणार नाही, छान असे मऊ सुटसुटीत होतील. चला तर मंडळी, पुढची रेसिपीची आपण तयारी करूया. सर्वप्रथम मी इथे लसूण बारीक कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर हिरवी मिरची, सिमला मिरची व कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. तुम्हाला जर यामध्ये गाजर ॲड करायचं असेल किंवा कोबी तुम्ही घालू शकता, तोही खूप छान लागतो. नसलं तरी चालेल, इतकंच प्रमाणात साहित्य घातलं तरी खरंच आपले नूडल्स खूप छान होतात. बाहेर जाऊन खायची काही गरज नाही. तुम्ही लहान मुलांना देखील बनवून देऊ शकता असे. आणि फक्त यामध्ये मी हक्का नूडल्स मसाला वापरलेला आहे, जेणेकरून ते तिखट पण नाही. लहान मुलं ही रेसिपी खरंच खूप आवडीने खातील अशी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. मंडळी, आपलं साहित्य रेडी झालेलं आहे. आता आपल्याला कढई तापायला ठेवायची. तेल छान तापलं की त्यामध्ये घालून घ्यायचे बारीक कट केलेला लसूण आणि हिरवी मिरची. ती छान असे आपल्याला परतवून घ्यायचे, जेणेकरून त्याचा स्वाद त्या तेलामध्ये उतरला पाहिजे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक कट केलेली सिमला मिरची व बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे. सिमला मिरचीचे स्लाइस मी इथे पातळ पातळ केलेले आहे, जेणेकरून ते लवकर वाफतील आणि खायला देखील छान लागतील. सिमला मिरची व कांदा परतत असताना त्यामध्ये आपल्याला चिमूटभर इतकं मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला लवकर लाल रंग येतो, छान असं परतलं जातं. हा आपल्या महाराष्ट्रीयन बायकाला सगळ्यांना माहीत असलेली ही टिप आहे, जेणेकरून कोणत्याही पदार्थात आपण मीठ घातलं की ते लवकर परतले जातं. इथे कांदा व सिमला मिरची छान परतत आहे. तोपर्यंत तुम्ही जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. तर मंडळी, छान असं आपला कांदा आणि सिमला मिरची बारीक परतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला वाफवून घेतलेले नूडल्स घालून घ्यायचे. नूडल्स घातले की त्यामध्ये आपल्याला व्हेज हक्का नूडल्सचा मसाला घालून घ्यायचा आहे. ह्या मसाल्याने खूप स्पायसी होत नाही, खायला देखील खूप छान लागतात. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपले साधे आणि सोपे व्हेज हक्का नूडल्स बनवून तयार झालेले आहे. मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडली की नाही ते देखील सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व खमंग रेसिपींसोबत निकिताज रेसिपी चॅनलवर. तुमच्या मनात काही रेसिपी असतील तर त्या देखील माझ्यासोबत शेअर करा. त्याही मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की परिपूर्ण प्रयत्न करेल. वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली, खरंच तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. मी अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहणार आहे, तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तुम्ही देखील नक्की ही रेसिपी ट्राय करा. ओके, टाटा, बाय बाय.